नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 6 ऑगस्ट 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. ओके, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. ओके, तर चला आजचा पहिला प्रश्न आहे. ऑगस्ट 2025मध्ये भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन अखल कुठे राबवले आहे? ओके, तर ऑपरेशन अखल जे आहे ते भारतीय सैन्याने नुकतेच जम्मू काश्मीर, कुलगाम जम्मू काश्मीर येथे राबवले आहे. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असेल कुलगाम जम्मू काश्मीर. ओके, तर चला या ऑपरेशनबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण. पहा, ऑपरेशन अखल हा जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल या भागातील भारतीय लष्कर, CRPF, जम्मू काश्मीर पोलीस आणि SOG म्हणजेच स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवलेल्या दहशतवादाविरुद्ध मोहीम आहे. ओके, जी दहशतवादाविरुद्ध जी मोहीम आहे ती भारत सरकारने राबवली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ठिकाण जे आहे ते अखल, कुलगाम, दक्षिण काश्मीर आहे. ओके, आणि हा जो ऑपरेशन आहे हे 1 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाले होते. ओके, सहभाग आहे भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF, जम्मू काश्मीर पोलीस आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुप. ओके, यांचा या ऑपरेशनमध्ये सहभाग आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला पाहूयात आपण दुसरा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्याने प्रत्येक घरात हायस्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर योजना सुरू केली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हर घर फायबर ही जी योजना आहे ती नुकतीच गोवा राज्याने सुरू केली आहे. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असेल गोवा. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 3. पहा विद्यार्थी मित्रांनो, न्यो सॉ हे नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे म्यानमार. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असेल म्यानमार. ओके, तर बघा, म्यानमारची राजधानी आहे रंगून. ओके, तर म्यानमारचे पंतप्रधान बनले आहेत न्यो सॉ. ओके, तर नाव लक्षात ठेवा. चला आपण पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 आहे. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, बी आणि सी. ओके, म्हणजेच शाहरुख खान आणि विक्रांत मेसी या दोघांना 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार भेटला आहे. ओके, तर या दोघांची नावे लक्षात ठेवा, शाहरुख खान आणि विक्रांत मेसी. ओके, चला आपण पाहूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे. नुकताच जगातील वेगळा आणि नवीन रक्तगट पहिल्यांदाच कोठे शोधण्यात आला आहे? ओके, तर हा जो रक्तगट आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्या भारतामध्ये शोधण्यात आला आहे. ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल कोलार, भारत. ओके, तर भारतामध्ये कोलार ठिकाण आहे या ठिकाणी हा रक्तगट शोधण्यात आला आहे. ओके, तर अतिशय वेगळा आणि नवीनच रक्तगट आहे. ओके, तर चला आपण पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 आहे. चला, अथेन्स ग्रीस येथे झालेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद 2025मध्ये भारतीय महिला कुस्तीपटूंनी एकूण किती इथे टक्के झाले? विद्यार्थी मित्रांनो हे दुरुस्त करतो मी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. अथेन्स ग्रीस येथे झालेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद 2025मध्ये भारतीय महिला कुस्तीपटूंनी एकूण किती पदके जिंकली आहेत? ओके, त्याचं योग्य उत्तर आहे
ऑप्शन सी 6. ओके. तर एकूण 6 पदके जिंकली आहेत. ओके. तर चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणत्या समुदायाद्वारे राजस्थानमध्ये गौरी सण साजरा केला जातो? ओके. तर गौरी सण जो आहे तो भिल्ल या समुदायाद्वारे साजरा केला जातो. ओके. तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल भिल्ल. ओके. तर चला पाहूयात आपण 8वा प्रश्न. चला 8वा प्रश्न आहे, ऑपरेशन सहयोग हे कोणत्या राज्यातील भूस्खलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी राबवण्यात आले आहे? ओके. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे ऑपरेशन आहे ते मणिपूर या राज्यामध्ये राबवण्यात आले आहे. ओके. तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल मणिपूर. ओके. तर चला पाहूयात आपण थोडीशी माहिती पाहूयात विद्यार्थी मित्रांनो या ऑपरेशनबद्दल. जे ऑपरेशन सहयोग आहे हा हालचालीमुळे घडलेल्या मानवीय संकटावर उपाय म्हणून भारतीय सैन्याने राबविलेले एक महत्त्वपूर्ण आपत्कालीन मदत अभियान आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, यात जे सहभाग आहे, सहभाग कोणाकोणाचा आहे हे पाहूयात आपण. पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वायुपथ दल म्हणजेच इंडियन एअरफोर्स आणि आसाम रायफल्स यांची संयुक्त कार्यवाही आहे. ओके. म्हणजेच या दोघांनी हे जे ऑपरेशन आहे हे केले आहे. ओके. भारतीय वायुपथ दल म्हणजेच एअरफोर्स आणि आसाम रायफल. ओके. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. ओके. तर चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. चला 8वा प्रश्न आहे, नलम काकुम स्टॅलिन या योजनेअंतर्गत वैद्यकीय शिबिरांचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? ओके. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तमिळनाडू. ओके. तर ऑप्शन डी याचं उत्तर असेल तमिळनाडू. पहा थोडीशी माहिती पाहूयात आपण या योजनेबद्दल, नलम काकुम स्टॅलिन या योजनेबद्दल. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नलम काकुम स्टॅलिन ओके ही एक तमिळनाडू सरकारची व्यापक आरोग्य तपासणी आणि कल्याण योजना आहे, जिने मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी या राज्यामध्ये सुरू केली आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती लक्षात ठेवा. चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. आजचा शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने वर्ल्ड चॅम्पियन्स लीग्स ऑफ लिजेंड्स 2025 चे विजेतेपद जिंकले आहे? ओके. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका. ओके. तर दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड चॅम्पियन्स लीग्स ऑफ लिजेंड्स 2025 चे विजेतेपदक जिंकले आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. ओके.